खरं तर शक्तिपीठासाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आलेलं आहे. खरं पाहिलं तर परभणीची घटना घडली याचा निषेध देखील करण्यात आहे. तर प्रशासन कुठंतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या चालू असं वाटतंय का? प्रशासनाचा पहिल्या हेतू दबावानं हे शक्तिपीठ महामार्ग हा लोकांच्या माथी मारणे हाच प्रशासनाचा पहिल्यापासून दबाव राहिलेला आहे. मागणी नसताना कुणाचीही शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची, अगदी अंबाबाईच्या भक्तांची सुद्धा मागणी नसताना हा शक्तिपीठ महामार्ग त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या माथ्यावरती त्यांनी तो लादलेला आहे. पहिल्यापासून दबावच चालू आहे आणि त्या दबावाला शेतकरी भीक घालत नाही आहेत. म्हणून आता दबावाची पुढची पायरी आता शासनानं गाठलेली आहे. आता त्यांनी लाठ्या बाहेर काढलेल्या आहेत, पोलिसांना लाठ्या बाहेर काढायला लावलेल्या आहेत आणि मोजणी करायला येणारे जे अधिकारी आहेत त्यांना शेतकरी म्हणतात की आमच्या शेतामध्ये तुम्ही पाऊल ठेवायचं नाही, ही माझी शेती आहे, माझ्या बापजाद्याकडनं मला मिळालेली ही माझी दौलत आहे आणि ही दौलत मी काही माझ्या हातातनं जाऊ देणार नाही. आणि म्हणून आता त्यांचा हक्क काढून घेण्यासाठी यांनी काठ्या बाहेर काढलेल्या आहेत. उद्या बंदुका बाहेर काढतील, उद्या बुलडोजर बाहेर काढतील, कारण हे बुलडोजर सरकार आहे आम्हाला माहिती आहे. त्यांनी काहीही करू दे, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनेक शेतकऱ्यांनी रक्त सांडलेलं आहे आणि त्यामुळं रक्त सांडणं हे काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नवीन नाही आणि त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, शासनानं दडपशाही करू नये आणि लोकांना फसवून लोकांची शेती ताब्यामध्ये घेऊन त्याच्यावरती त्यांनी हा महामार्ग काढू नये असा इशारा देण्यासाठी म्हणून आणि परभणीला त्यांनी जो अत्याचार केला त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी म्हणून हे आंदोलन आज इथे केलं जात आहे. खरं तर शक्तिपीठ मार्गामुळे अनेक शहरे जोडली जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विकासाला कुठं आडकाठी आणण्याचा प्रयत्न काही लोक असल्याचे वारंवार बोललं जातं. कसं बघता याच्याकडं? महाराष्ट्रातली कोणती शहरं चांगल्या रस्त्यांनी जोडलेली नाही आहेत. इथून तुम्ही सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, बीड, नांदेड सगळी गावं घ्या, सगळ्या गावांच्या पुढे महामार्ग झालेला आहे आणि महामार्गानं सगळी गावं जोडलेली आहेत. आता त्या महामार्गावरती काय एवढी कोंडी होते म्हणून तुम्हाला नवीन मार्ग पाहिजेल आहे? त्या महामार्गावरती कोंडी कशाची होणार आहे सांगतो. त्या महामार्गावरती ट्रक्सची कोंडी होणार आहे आणि हे जे ट्रक्स येणार आहेत ते विदर्भामधून, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा या भागातून, आदिवासी भागातून अदानीच्या खाणीतनं येणारा जो माल आहे तो माल हा लवकरात लवकर पोचावा, गोव्याच्या बंदरामध्ये लवकरात लवकर पोचावा आणि तिथून तो परदेशात पाठवावा एवढ्यासाठी आणि एवढ्यासाठीच हा भक्तिपीठ महामार्ग आहे. हा काही देवांची भक्ती करणारा मार्ग नाही, हा अदानी भक्तिपीठ महामार्ग आहे आणि म्हणून हे केवळ एकट्या अदानीच्या फायद्यासाठी मोदी आणि शहा यांच्या दबावाखाली आज फडणवीस हा रस्ता करू पाहत आहेत आणि शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आमचा या अदानीसाठी आमचं जीवन आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही हा इथला शेतकरी सांगतोय. खरं तर आजपासून अधिवेशन सुरू आहे. पुढचे कशा प्रकारे आंदोलनाची पायरी असेल? आंदोलनाची एकतर या अधिवेशनाच्या सत्रामध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे शक्तिपीठ महामार्ग सुरू करत असताना त्यांनी 80,000 87,000 कोटी रुपये याला लागणार आहे म्हणून सांगितलं होतं. आता या सरकारच्या कृपेने महागाई एवढी वाढलेली आहे की आता हा महामार्गाचा खर्च 1.25 लाख कोटीपर्यंत आता तो सहज जाणार आहे. सरकारला आमचा सवाल आहे की महाराष्ट्रातल्या शाळा पैसा नाही म्हणून तुम्ही बंद करायला लागलेला आहात. एका बाजूला वाडी वस्तीतली जी मुली आहेत त्यांच्या शाळा बंद करायला लागलेल्या आहात आणि अदानीसाठी आणि कंत्राटदारासाठी तुम्ही असा एक महामार्ग, नको असलेला महामार्ग. मला सांगाव, अंबाबाईनं या फडणवीसाच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं का की बाबा रे एक महामार्ग कर म्हणून माझ्यासाठी? सांगितलं का त्याला?
उद्या तोही खोटं बोलून सांगेल की अंबाबाई माझ्या स्वप्नात आली होती, असं सांगायला हा मनुष्य, लबाड मनुष्य कमी करणार नाही. आणि म्हणून आंदोलन चालून या सत्रामध्ये त्यांनी हा महामार्ग आम्ही रद्द करतो आहोत. यासाठी लागणारा जो पैसा आहे, हा पैसा हा वाडी वस्तीवरच्या शाळा चालवण्यासाठी, गोरगरिबांच्या शाळा चालवण्यासाठी आम्ही वापरू. मराठवाड्यामध्ये जी शेती तहानलेली आहे, पावसाळ्यातसुद्धा त्याला थेंबभर पाणी मिळत नाही, त्यांना इथं पुराचं येणारं पाणी आहे, ते पाणी त्या शेतीला देण्यासाठी वापरू, असं त्यांनी या सत्रामध्ये सरकारनं जाहीर केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. आणि त्यांनी जर जाहीर केलं नाही, पुढचं सत्र आहेच, तेही आहेत, आम्हीही आहोत. ते मुख्यमंत्री राहतील की नाही आम्हाला माहिती नाही, पण आम्ही शेतकरी तर आहोतच आहोत. शेवटपर्यंत आम्ही शेतकरीच राहणार आहोत. आणि आम्ही शेतकरी म्हणून जन्माला आलो, आम्ही शेतकरी म्हणूनच मरणार, आम्ही विस्थापित झालेले लोक म्हणून मरणार नाही, असा इशारा या सत्राच्या निमित्तानं हे शेतकरी आज महाराष्ट्रभर या शासनाला देत आहेत.